स्वामी समर्थ यांची चमत्कारिक गोष्ट। अक्कलकोट नगरीत एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता। त्याची परिस्थिती फार बिकट होती। घरात अन्न नव्हते, मुलं उपाशी झोपायची। तरीही त्याची स्वामी समर्थ यांच्यावर अखंड श्रद्धा होती। एके दिवशी तो खूप व्याकुळ होऊन स्वामींच्या दर्शनाला गेला। डोळ्यात अश्रू होते। तो म्हणाला, स्वामी, माझ्या घरी काहीच नाही। मुलं उपाशी आहेत। आता काय करू? स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस। घरी जा, तुझ्या देवघरात पहा। ब्राह्मणाला काहीच समजले नाही। तरीही स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून तो घरी गेला। देवघर उघडले तर काय आश्चर्य! देवासमोर धान्याने भरलेली पोती ठेवलेली होती। घरभर अन्नाचा सुगंध दरवळत होता। तो आश्चर्यचकित झाला। त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। त्याला कळले, जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः धावून येतात। त्या दिवसापासून त्याने कधीही शंका घेतली नाही। त्याची परिस्थिती हळूहळू सुधारली आणि तो सुखी जीवन जगू लागला। या गोष्टीतून शिकवण: संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नये। स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवल्यास ते आपल्या भक्तांची काळजी घेतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा आशीर्वाद खरा आहे।